आर्टिस्टांच्या पुस्तकावर बोलू काही या विनोद क्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये नवीन साहित्यिकांना एक वेगळं हक्काचं व्यासपीठ आपण तयार करून दिलं आहे, ज्या ठिकाणी पुस्तकं लिहिली जातात परंतु पुस्तकं कपाटातच असतात आणि म्हणून पुस्तकामध्ये नेमकी काय आहे आणि पुस्तकातून त्या लेखकाला किंवा त्या साहित्यिकाला काय मांडायचं आहे आणि हे मांडण्यासाठी त्याला व्यक्त होण्यासाठी आपण हे व्यासपीठ तयार केलं आहे। आजचं हे 126वं पुष्प गुंफण्यासाठी आपल्यामध्ये वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष की ज्यांनी संपूर्ण साहित्याचा जागर करत गोदाकाठी एक अभिनव उपक्रम सुरू केलेला आहे आणि त्याला 100 वर्षे म्हणजे माझे 102 वर्ष झाले आणि 100 वर्षाचा ही परंपरा असलेली ज्या ठिकाणी अनेक नाशिकमध्ये अनेक नामवंत विचारवंत आणि तत्वज्ञान देणारे अशी अनेक माणसं या वसंत व्याख्यानमालेला आहेत आणि म्हणून महाराष्ट्रातल्या नव्हे तर जगभरातून विविध व्याख्याते विविध विचारवंत या व्यासपीठावर येऊन गेले आणि म्हणून अतिशय सुंदर असा हा गोदाकाठी होणारा वसंत व्याख्यानमालेचा जागर आणि साहित्याचा जागर करणारे वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष माननीय श्रीकांत बेनी सर, तसंच सार्वजनिक वाचनालय आणि इतर काही संस्थांमध्ये ते नेहमी कार्यरत असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे पैलू शोधून त्यामधून त्यांनी सी न्यूजच्या माध्यमातून नाशिककरांना एक वेगळा आयाम प्राप्त करून दिला आहे। साहित्य सांस्कृतिक इतिहासामध्ये जर नोंद घ्यायची ठरली तर श्रीकांत बेनी यांचं नाव आपल्याला अग्रक्रमाने घेता येईल, कारण नाशिकमध्ये सुरुवातीला सी न्यूज या नावाचं जे चॅनल त्याने सुरू केलं होतं आणि त्यानिमित्ताने लता मंगेशकर असतील किंवा महाराष्ट्रातले दिग्गज असे अनेक लोक त्या सी न्यूजच्या माध्यमातून किंवा सी गौरवच्या निमित्ताने गोदाकाठी आलेत आणि अनेकांना त्यांनी व्यासपीठ तयार करून दिले। आणि दुसरी गोष्ट अशी की सार्वजनिक वाचनालयामध्ये ते जेव्हा संचालक होते तर त्यावेळेस 15 ऑगस्टला म्हणजे माझ्या मते 160 वर्षाची परंपरा असलेल्या सार्वजनिक वाचनालयामध्ये 15 ऑगस्टला त्या ठिकाणी ध्वजारोहण करण्याचा मान मला मिळाला आणि तो मान मला बेनी सरांनी दिला आणि म्हणून माझ्या मते सार्वजनिक वाचनालयामध्ये एका सामान्य माणसाच्या शुभ हस्ते भारताच्या तिरंगा फडकवण्यात आला याचं मला मनापासून आभार त्यांचं मी मनापासून ऋणी राहील, कारण काही नाती ही जपून ठेवायची असतात। कारण आपण म्हणतो की विटा माती यांनी नुसतं घर बनत नसतं तर घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, त्या भिंतींनाही अर्थ असावा नकोत नुसती नाती। आणि बेनी सरांनी त्यांची कुंभरास आहे तशी माझी कुंभरास आहे आणि जगाच्या पाठीवर कुंभरास ज्यांची आहे ती माणसं वेगळं काहीतरी करतात। तुम्ही शरद पवार असतील, सुनील गावस्कर असतील, सानिया मिर्झा असतील, श्रीकांत बेनीस असतील, सुरेश पवार असतील, तर अशी सचिन तेंडुलकर असतील, अशी जी माणसं आहेत तर एक वेगळं की वेगळं पण जपतात आणि हे वेगळं पण स्वामी विवेकानंद म्हणतात की तुमची ओळख छोटी का होईना परंतु तुमची स्वतःची असली पाहिजे। नमस्कार मी अमक्याकडून आलो, नमस्कार मी तमक्याकडून अशी ओळख न होता की नमस्कार मी श्रीकांत बेनी वसंत व्याख्यानमालेचा अध्यक्ष किंवा योगाचार्य अशोक पाटील असतील, तर अशी स्वतःची एक वेगळी ओळख तयार केली पाहिजे। आणि म्हणून काही श्वास तुला द्यायचे राहून गेले आणि काही क्षण तुला अर्पण करण्याचे राहून गेले, जे होतं ते सारं तुझंच तर होतं, तुला देण्यासाठी माझ्यापाशी माझं म्हणून काय उरलं होतं असं म्हणणारे श्रीकांत बेनी गोदाकाठी संपूर्ण आपलं माझ्या मते त्यांनी हा जो साहित्याचा जागर केला आणि साहित्यिकांना एक व्यासपीठ तयार करून दिलं। काही असो परंतु हे काम करायचं आणि ते नेटनेटकेपणानं करायचं, एक शिस्त, एक आयाम आणि एक विचार घेऊन श्रीकांत बेनी यांनी वसंत व्याख्यानमालेला अधिक आनंद आणि अतिशय चांगल्या प्रकारची ही संस्था पुढे नेण्यासाठी त्यांचा नेहमीच अग्रक्रम असतो आणि नेहमीच ते पाठपुरावा करत असतात। कुठे मीपणा नाही आणि मी अध्यक्ष आहे आणि मग मी हे सगळं करेल असं कधीच नसतं। आणि एक सामान्य त्यांच्या मी आता वसंत व्याख्यानमालेच्या व्यासपीठावर बऱ्याच वेळा त्यांना पाहिलं तर ते पाठीमागे हाताची घडी करून ते सगळं निहाळत असतात आणि कार्यकर्ता कसा असला पाहिजे तर तो या संस्थेचा कार्यकर्ता तो संस्थेला पुढे घेऊन जाईल आणि सर्वांना बरोबर घेऊन जाईल, कारण सारे मिळून समृद्धीकडे जाण्यासाठी आपल्याला माणूस हा आपल्या जगण्याचा केंद्रबिंदू असला पाहिजे। खरं तर मी आता कळवणमधून येतोय, मला कळवण एक महत्त्वाची मीटिंग होती, ती मीटिंग संपली आणि मी आज खरं दांडी मारणार होतो, परंतु बेनी सर बाकी सगळ्यांच्या ठिकाणी आपण दांडी मारू शकतो तर मी
एवढ्यात मोठी गाडी घरी लावली आणि लगेच काही क्षणामध्ये इथं आलो. कारण म्हटलं कसं आहे, काही नाती ही अविच्छेद निरंतर आणि समर्थपणे निभवायची असतात आणि काही नाती ही आयुष्यभर जपायची पण असतात. आणि त्यातले खास मित्रत्वाचं नातं आमचे बंधू म्हणजे ज्येष्ठ बंधू म्हणून मी त्यांच्याकडे पाहिजे, मार्गदर्शक म्हणून त्यांच्याकडे पाहिजे आणि म्हणून एवढी धावपळ करत मी खरं तर आलो. नाहीतर माझ्या मते 60-70 किलोमीटर एवढी धावपळ करत आणि गडावर खूप मोठी गर्दी आहे, पण तरीसुद्धा म्हटलं बा जरा बेनी सरांसाठी आपल्याला गेलंच पाहिजे. तर कसं यदि तो भगवान का ध्यान करोगे तर भगवान तुम्हाला ध्यान रखेगा. आणि म्हणून एवढा सगळा धावपळ करत इथपर्यंत आलो. कदाचित बेनी सरांचं वरचं प्रेम आणि त्यांच्याविषयीची आपुलकी, मनात असलेला त्यांच्यावरचा जिव्हाळा यामुळे जिथपर्यंत मी पोचू शकलो. आणि त्यांनी आल्याला सांगितलं की तुम्ही नव्हते त्यामुळे मी अर्धा कमी झालो होतो. असं काही नाही. निकले हे राही मस्ती में डुबे मंजिल का क्या मिले ना मिले, चालत राहायचं. आणि काही क्षणामध्ये आपण लगेचच आजच्या 126व्या जे पुस्तकावर बोलू काही जे आपला जो उपक्रम आहे, आजपर्यंत या ठिकाणी 126 लोक म्हणजे 125 लोक या व्यासपीठावर येऊन गेले आजपर्यंत. आणि आम्ही सांगायला अभिमान वाटतो की भारतातली ही पहिली संस्था असेल गिरणा गौरव प्रतिष्ठान की या ठिकाणी सगळ्या साहित्यिकांना एक मुक्त होण्यासाठी ही व्यासपीठ तयार करून दिलं आहे. आणि आम्ही 26 फेब्रुवारी 2029 पर्यंत बुक आहोत. एवढी नाशिकमध्ये साहित्यिक आहेत. आणि म्हणून सगळ्यांना या ठिकाणी म्हणजे तो खेड्यातला असेल, जो सामान्यपणे लिहिणारा असेल तरीसुद्धा आम्ही त्याला व्यासपीठ तयार करून देणार आहोत. आणि म्हणून अशा ह्या समृद्ध परिवारामध्ये आपण सर्वजण सहभागी झालात आणि आमच्या गिरणा परिवाराला आपण तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद, प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी हे असंच कायमस्वरूपी राहील असा मी विश्वास व्यक्त करतो. आणि कुसुमाग्रजांच्या भाषेत कवितांमध्ये म्हणण्याप्रमाणे मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवर हात ठेवून नुसतं लढ म्हणा, असं सांगण्याचं जे बळ तुम्ही आम्हाला दिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय श्रीकांत बेनी सर, ज्यांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक चळवळीला एक नाशिकमध्ये नवा आयाम प्राप्त करून दिला. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे आणि आजचं 126वं पुष्प गुंफण्यासाठी वसंत व्याख्यानमालेची शतकोत्तर वाटचाल या पुस्तकावरती आईस्पेस गप्पा करणार आहेत. आपण सर्वांनी ह्या व्याख्यानाचा अतिशय चांगल्या पद्धतीने आपण याचा एक विचार घेऊन जा असा मला विश्वास वाटतो. मी बेनी सरांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यायचं. आणि गिरणा गौरव प्रतिष्ठानचे मार्गदर्शक, दुसऱ्या अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलनाचे संमेलन अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक, माजी आमदार आणि आमच्या संस्थेचे मार्गदर्शक माननीय तात्यासाहेबांना मी विनंती करतो त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. येथे घरा तोची दिवाळी दसरा आणि आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं ही आपली संस्कृती. आणि म्हणून नांदगाव ते लंडन असा प्रवास करत एका साहित्यकृतीला जन्म देणारे मनमाड नांदगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष माननीय भास्करराव कदम सरांना मी विनंती करतो की आपण माननीय बेनी सरांचा मानाची टोपी, शॉल आणि ग्रंथ भेट देऊन त्यांचा सन्मान करावा. वाजून 1 मिनिटांनी आपण हा कार्यक्रम सुरू करतो आणि 7 वाजून 1 मिनिटांनी बरोबर 1 तास म्हणजे 50 मिनिटामध्ये आपण आपला परिचय सांगायचा आहे, आपला सगळा प्रवास सांगायचा आहे. आणि 50 मिनिटामध्ये 10 मिनिटामध्ये आपण आपला परिचय सांगायचा आणि 50 मिनिटामध्ये शतकोत्तर वाटचाल वसंत व्याख्यानमालेची या पुस्तकावर आपण या माध्यमातून जे पुस्तकात लिहिलं आहे किंवा मांडलं आहे किंवा आलेले अनुभव आहेत ते आपण या ठिकाणी आम्हा सर्व साहित्यिकांना, रसिकांना आपण मंत्रमुग्ध कराल या अपेक्षेसह आपले पुन्हा एकदा मनापासून मी गिरणा गौरव प्रतिष्ठान आणि पुस्तकावर बोलू काही टीमच्या वतीने मनापासून स्वागत करतो. आणि माननीय श्रीकांत बेनी सर. आज कामदा एकादशी आहे आणि नाशिकमध्ये नाशिकचं नाव या पृथ्वी तलावर जे अजरामर झालं त्याला कारण प्रभू श्रीरामचंद्र यांच्या पदस्पर्शाने ही भूमी या ठिकाणी पुनीत झाली.
प्रभू श्रीराम, सीतामाई आणि लक्ष्मण यांचं निवास आपल्या नाशिकच्या पंचवटीमध्ये होता. आणि आज रामरथाच्या निमित्ताने अतिशय प्रफुल्लित, चेतनादायी असं वातावरण नाशिकमध्ये आहे. त्याचबरोबर ब्रिटिशांच्या विरुद्ध पहिला स्वातंत्र्य लढा झाला तो आपल्या येवल्याचे सेनापती तात्या टोपे आणि यांच्या मार्गदर्शनाखाली तो काही उठाव झाला. त्याच्यामध्ये मंगल पांडे हे सहभागी झाले होते आणि आजच्या दिवशी ते शहीद देखील झाले होते. मी प्रभू रामचंद्रांच्या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना भावपूर्ण नमस्कार करतो. त्याचबरोबर मंगल पांडे यांना आपल्या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांचं अतिशय पवित्र जे काम आहे त्यापासून आपल्या सर्वांना भविष्यामध्ये उत्तम काम करण्याची प्रेरणा मिळो अशी देखील परमेश्वराकडे प्रार्थना करतो. गिरणा गौरव प्रतिष्ठान आणि त्याचे अध्यक्ष सन्माननीय सुरेश पवार हे माझे अतिशय जुने स्नेही आहेत, मित्र आहेत आणि अगदी त्यांच्या प्रारंभीच्या काळापासून त्यांची जी काही एक वाटचाल आहे, जी धडपड आहे, त्याचा मी एक साक्षीदार आहे. कळवण तालुक्यातल्या छोट्याशा गावातून सुरेश पवार नाशिकमध्ये आले आणि जीवनामध्ये एक वेगळा संघर्ष करत त्या अतिशय मानाच्या अशा पदापर्यंत पोहोचलेला आहे. याचा आम्हाला निश्चितपणे मित्र म्हणून त्यांचं कौतुक वाटतं आणि अभिमान देखील वाटतो. आपलं दैनंदिन काम करत असतानाच त्यांनी असंख्य माणसं जोडली आणि गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवत केवळ नाशिकमधल्याच नव्हे किंवा नाशिक जिल्ह्यातल्याच नव्हे तर महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना त्यांनी या परिवाराशी वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने जोडलं. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने जो एक पुरस्कार सोहळा संपन्न होतो गेल्या 26 वर्षांपासून, त्याला देखील एक अतिशय उत्तम अशी प्रतिष्ठा महाराष्ट्रामध्ये लाभली आहे. आणि ज्याला कोणाला फोन जातो की आम्ही तुम्हाला पुरस्कार देऊ इच्छितो तर ती व्यक्ती तो संदेश ऐकल्यानंतर अतिशय मोहरून जाते, गैवरून जाते आणि या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावते असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. सुरेशजींनी हा एक अतिशय चांगला उपक्रम सुरू केलेला आहे की नाशिकमध्ये वेगवेगळे जे साहित्यिक आहेत ज्यांनी कधी काळी पुस्तकं लिहिली आणि ते स्वतः देखील विसरून गेले की आपण असं काही पुस्तक लिहिलं होतं, परंतु पवारांनी सगळी जुने लेखक जागी केले, त्यांना एकत्रित केलं आणि दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी असं त्या पुस्तकावर या सभागृहामध्ये या पवित्र हुतात्मा स्मारकामध्ये एक तासभर पैस गप्पा मारण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला. कोणत्याही उपक्रमामध्ये जर सातत्य असलं तर तो निश्चितपणे यशस्वी होत असतो. आज त्यांनी हा उपक्रम सुरू केल्यामुळे मला या 126व्या पुष्पामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. त्यांनी ही संधी दिल्याबद्दल मी गिरणा गौरव प्रतिष्ठानचे मनपूर्वक आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो
त्याचबरोबर या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आमचे स्नेही एक उत्तम साहित्य आणि माजी आमदार नानासाहेब बोरसे यांनी स्वीकारलं, याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, कृतज्ञता व्यक्त करतो. या ठिकाणी आपण सर्वच जण माझे अतिशय जवळचे स्नेहीजन आहात. सगळ्यांची जर नावं घ्यायची ठरली तर मला वाटतं 50 मिनिटं त्यातच पूर्ण होतील. मुख्य विषयावर बोलायचं आहे ते राहून जाईल. त्यामुळे आपण सर्व स्नेहीजन मान्यवर आपण या ठिकाणी आला आणि या उपक्रमात सहभागी झाला याबद्दल आपल्या सर्वांनाही मनपूर्वक धन्यवाद देतो आणि व्यक्तिगतरित्या आपलं मी स्वागत देखील करतो. आजचा विषय आहे वसंत व्याख्यानमालेची शतकोत्तर वाटचाल. तर शतकोत्तर वाटचाल एवढ्याच विषयावर बोलायचं झालं तर फक्त गेल्या वर्षभराबद्दल आपल्याला बोलावं लागेल. ही संस्था जी काही सुरू झाली त्याच्या मुळाशी जाऊन आपल्याला विषयाला सुरुवात करणं मला वाटतं संयुक्तिक ठरेल. नाशिक हे सुरुवातीपासूनच एक तीर्थक्षेत्र, दक्षिणेची काशी म्हणून असलेली आपली अभिमानास्पद ओळख प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी आणि त्यानिमित्ताने नाशिकचं जे काही थंड वातावरण हवामानाचं होतं त्यामुळे उन्हाळ्यामध्ये या नाशिक नगरीत संपूर्ण भारतातनं अनेक विद्वान लोक मुक्कामासाठी नाशिकला येत असत. त्यामध्ये अगदी वाराणसीतल्या विद्वानांचा देखील समावेश असेल. शंकराचार्य डॉक्टर कुर्तकोटी हे देखील नाशिकमध्ये नियमितपणे उन्हाळ्याच्या काळामध्ये येऊन राहत आणि या सगळ्या विद्वज्जनांचे अनेक शिष्यमंडळी त्या काळी तयार झालेली होती आणि नियमितपणे एकमेकांशी त्या काळात संवाद साधला जायचा. अशाच एका शिष्यगणांच्या संवादामध्ये शंकराचार्य डॉक्टर कुर्तकोटी यांनी एक विचार मांडला की अरे तुमचं नाशिकचे निफाडचे जे भूमिपुत्र आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी पुण्यामध्ये व्याख्यानमाला सुरू केली. नाशिकमध्ये अनेक विद्वज्जन येत असतात, तर नाशिकमध्ये या विद्वज्जनांचा फायदा घेण्यासाठी एखादा उपक्रम तुम्ही सुरू करावा अशी सूचना त्यांनी आपले शिष्य देवाचे सुप्रसिद्ध शिल्पशास्त्री रावसाहेब तसा कृष्णाजी विनायक वझे यांच्यापुढे मांडला. तो काळ साधारण 2021चा असावा. मग कृष्णाजी वझे यांनी आपल्या काही मित्रमंडळींशी याविषयी संवाद साधला. 1921 साली आणि मग त्यावेळेला वझे यांनी त्यांचे मित्र दबा टकले, पाटील, पानसे या मित्रमंडळींशी संवाद साधला आणि मग त्या चर्चेतनं निर्णय झाला की पुण्याच्या धर्तीवर नाशिकला आपण वसंत व्याख्यानमाला सुरू करावी. त्या वसंत व्याख्यानमालेचा कालावधी पुण्याच्या धर्तीवर संपूर्ण मे महिनाभर असावा आणि ही व्याख्यानमाला गोदावरी तटी देवमामलेदार यशवंतराव महाराज मंदिराच्या पटांगणाच्या आवारामध्ये
त्याचं आयोजन व्हावं असा मंडळींचा निर्णय झाला. त्याप्रमाणे संस्था स्थापन झाली आणि रावसाहेब वजे यांच्या अध्यक्षतेखाली वसंत व्याख्यानमालेला प्रारंभ झाला. 1 मे 1922 ते 31 मे 1922 अशी सलग महिनाभर पहिल्या वर्षी ही व्याख्यानमाला संपन्न झाली आणि या व्याख्यानमालेचं उद्घाटन शंकराचार्य डॉक्टर कुर्तकोटी यांच्या हस्ते संपन्न झालं आणि पुढे अनेक वर्ष ते स्वतः दरवर्षी या व्याख्यानमालेमध्ये सहभागी होत असत. त्याचबरोबर नाशिकमध्ये जे काही विद्वान जग उन्हाळ्याच्या निमित्ताने थंड हवेचं ठिकाण म्हणून आलेले असत ते देखील विद्वान जग या ठिकाणी सहभागी होत. त्याचबरोबर नाशिकमधले नामांकित वकील, डॉक्टर, ज्योतिषी, आध्यात्मिक क्षेत्रातली मंडळी यामध्ये आपले विचार मांडत असत. व्याख्यानमालेमध्ये प्रारंभी आध्यात्मिक विषय आणि साहित्य, धर्मग्रंथ यावर प्रामुख्याने अधिक चर्चा होत असे. काळानुरूप त्यामध्ये वेगवेगळ्या विषयांची भर पडत गेली. व्याख्यानमालेला खरी प्रतिष्ठा प्राप्त झाली ती स्वातंत्र्याचं आंदोलन जेव्हा जोमाने सुरू झालं आणि त्यानिमित्ताने अनेक मोठमोठी मंडळी नाशिकमध्ये यायला लागली आणि ते वसंत व्याख्यानमालेच्या व्यासपीठावर आपले विचार मांडू लागले आणि त्या निमित्ताने वसंत व्याख्यानमालेच्या व्यासपीठाला एक वेगळं पावित्र्य निर्माण झालं. त्यांनी मांडलेल्या तेजस्वी विचारामुळे या व्याख्यानमालेला प्रतिष्ठा देखील प्राप्त झाली. या सगळ्या विचारवंतांमध्ये प्रामुख्याने एकदा डॉक्टर कुर्तकोटी शंकराचार्य यांच्याशी हिंदू धर्मातल्या एका मुद्द्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी पंडित मोतीलाल नेहरू नाशिकमध्ये आले होते. त्यांनी शंकराचार्यांशी चर्चा केली आणि संध्याकाळी वसंत व्याख्यानमालेमध्ये येऊन आपले विचार मांडले. त्यानंतर महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, सरोजिनी नायडू, मदन मोहन मालवीय अशासारख्या अनेक महान विभूती या ठिकाणी आल्या आणि आपले विचार त्यांनी व्याख्यानमालेमध्ये मांडले आणि त्या विचारातून प्रेरणा घेऊन अनेक स्वातंत्र्य सैनिक देखील घडले गेले. या व्याख्यानमालेच्या आयोजनामध्ये बहुसंख्य स्वातंत्र्य चळवळीला वाहिलेली देशभक्त अशी मंडळी प्रारंभापासून व्याख्यानमालेमध्ये सहभागी असत आणि त्यामुळे या वसंत व्याख्यानमालेला एक आगळं वेगळं आणि भव्य असं स्वरूप प्राप्त झालं. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर या व्याख्यानमालेमध्ये आपल्या देशाची जडणघडण कशी असावी, विकासाची दिशा काय असावी या विषयावर प्रामुख्याने चर्चा झाली आणि देशाच्या प्रगतीला एक दिशा देण्याचं काम देखील व्याख्यानमालेने केलेलं आहे. या व्याख्यानमालेचा कार्यकाळ 1 ते 31 मे असा प्रदीर्घ असल्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी याच्यामध्ये वेळोवेळी सहभागी झालेले आहेत. जे असं एकही क्षेत्र असं नाही की त्या क्षेत्रातली मोठा माणूस व्याख्यानमालेमध्ये आला आणि आपले विचार मांडले नाही असं कधीही घडलेलं नाही. व्याख्यानमालेचं आमंत्रण गेलं की आनंदाने वक्ते या ठिकाणी येत आणि आपले विचार मांडतात. काळानुरूप या व्याख्यानमालेचं स्वरूप देखील बदलत गेलं. प्रारंभीच्या काळामध्ये एक छोटं टेबल, त्यावर पेट्रोमॅक्सची बत्ती आणि समोर सतरंजा असं त्याचं
स्वरूप असायचं. आजचं काळानुरूप स्वरूप जर आपण बघितलं तर आता सतरंज्या गेल्या, खुर्च्या आल्या. खुर्च्या पूर्वीच्या काळी देखील आल्या होत्या. 1932 साली काही खुर्च्या व्याख्यानमालेने भाड्याने घेतल्या आणि त्या तिथे ठेवल्या. जी व्यक्ती 1 रुपया महिना भाडं देईल त्याला खुर्चीवर बसायला संधी मिळत असते. परंतु एकदा उन्हाळ्यात देखील पूर आला आणि त्या खुर्च्या सगळ्या वाहून गेल्या. मग कॉन्ट्रॅक्टरला व्याख्यानमालेला ते भाड्याने ज्या खुर्च्या घेतल्या होत्या त्याचे पैसे भरून देण्याची वेळ आली आणि मग पुन्हा सतरंजीवर आपण आलो. काळानुरूप मग 2008 साली व्याख्यानमालेने स्वतःच्या निधीतून 500 खुर्च्या विकत घेतल्या आणि सतरंजी जाऊन तेव्हापासून खुर्च्यांवर आपलं आगमन झालं. पूर्वीचं जे छोटंसं व्यासपीठ होतं, आपल्याला तत्कालीन खासदार समीर भुजबळ यांच्या निधीतून आपण व्यासपीठ मिळवलं आणि एक भव्य व्यासपीठ त्या निमित्ताने तयार झालं आणि मग भव्य व्यासपीठावर आपले कार्यक्रम सुरू झाले. 100व्या वर्षाच्या निमित्ताने आपण ठरवलं की आता नवीन तंत्रज्ञानाचा लाभ घेतला पाहिजे. आपण 100व्या वर्षाच्या निमित्ताने व्याख्यानमालेची एक वेबसाईट निर्माण केली आणि आपण गेल्या 10-15 वर्षांमध्ये व्याख्यानमालेमध्ये जी काही व्याख्यानं व्हायची ते स्थानिक केबल नेटवर्कवर थेट प्रक्षेपण त्याचं केबल ऑपरेटरच्या सहकार्याने करत होतो. त्याच्या काही CD आपल्याकडे व्याख्यानांच्या उपलब्ध होत्या. ते सगळी भाषणं आपण आपल्या वेबसाईटवर टाकली. सुमारे 400 व्याख्यानं ही आपल्या वेबसाईटवर त्या निमित्ताने उपलब्ध झाली. आपण ही सगळी व्याख्यानं नवीन तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन YouTube आणि फेसबुकवर त्याचं थेट प्रक्षेपण करायचं ठरवलं. आपण स्थानिक केबल नेटवर्कवर तर आपली भाषणं सगळी प्रक्षेपित करतच होतो, परंतु YouTube आणि फेसबुकवर हे कार्यक्रम थेट प्रक्षेपित केल्यामुळे ते जगभरात पोहोचली आणि ही सगळी व्याख्यानं आपल्या वेबसाईटवर देखील उपलब्ध आपण करून दिलेली आहे. त्यामुळे जाणकार श्रोता त्याच्या वेळेनुसार केव्हाही त्या वेबसाईटवर जाऊन ती व्याख्यानं बघू शकतो आणि विद्वज्जनांनी जे काही विचार मांडलेले आहेत ते विचार त्याच्या अभ्यासासाठी, त्याच्या ज्ञानाची प्रगल्भता वाढविण्यासाठी उपयोगात आणू शकतो. 100व्या वर्षाच्या निमित्ताने आपण असं ठरवलं की गेली 99 वर्ष भारताच्या वेगवेगळ्या भागातनं आपल्याकडे व्याख्याते येतातच आहे. परंतु आता काळ बदलला. आपली मराठी माणसं जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम काम करून, संशोधन करून, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय विद्वत्तापूर्वक काम करून भारताचं नाव जगामध्ये अभिमानाने फडकवत आहे. तर अशा विद्वज्जनांच्या ज्ञानाचा फायदा देखील आपल्याला करून घेता आला पाहिजे. तर त्या उद्देशाने आपण 100व्या वर्षाच्या निमित्ताने म्हणजे मे 2023 मध्ये जगातून वेगवेगळ्या क्षेत्रातले 11 वक्ते आपण बोलवले. त्यांना देखील अतिशय समाधान वाटलं की मला माझ्या देशातनं माझे विचार मांडण्यासाठी बोलवत आहे, माझा सन्मान करण्यासाठी बोलवत आहे, माझा गौरव करण्यासाठी बोलवत आहे. त्यामुळे ते लोक त्यांचा दररोजचं जे
हजारो डॉलरचं रोजचं उत्पन्न असतं, ते उत्पन्न बाजूला ठेवून ते व्याख्यानमालेच्या निमंत्रणाला प्रतिसाद देऊन या ठिकाणी आले आणि आपले विचार मांडले. आपण गेल्या वर्षी 101व्या वर्षाच्या निमित्ताने ती परंपरा कायम ठेवली आणि मे 2024मध्ये जगातून 10 वक्ते आपल्या ठिकाणी आले आणि आपले विचार त्यांनी या ठिकाणी मांडले. त्यामुळे झालं काय की आपले यूट्यूबवर प्रक्षेपित होणारी भाषणं ही लोकांनी जगभरामध्ये ऐकली. मग कोणी अमेरिकेतनं वक्ता आलेला होता, जर्मनमधनं आलेला होता, जपानमधनं आलेला होता, दक्षिण कोरियातनं आलेला होता, दुबईतनं आलेला होता. या सगळ्या लोकांच्या परिचितांनी ही व्याख्यानं त्यांच्या त्यांच्या देशामध्ये बघितली आणि आम्ही 100व्या वर्षाच्या निमित्ताने अभिमानाने सर्व कार्यकर्ते सांगायला लागलो की वसंत व्याख्यानमाला आपली 7 समुद्रापार पोहोचली. आपल्या अभिमानाचा सगळ्यात की आम्ही 7 समुद्रापार पोहोचलो. वसंत व्याख्यानमालेची ही 7 समुद्रापार पोहोचण्याची परंपरा आपण मे 2025मध्ये देखील कायम ठेवली आहे. मला सांगायला आनंद वाटतो की यंदा देखील जगातून 10 वक्ते हे व्याख्यानमालेत येऊन आपले विचार मांडणार आहे. व्याख्यानमालेची गरज काय? आता कोण ऐकायला येतं? असे वेगवेगळे प्रश्न किंवा शंका कुशंका काढणारी काही मंडळी समाजामध्ये असतातच की ते कधीही त्या स्थळावर येत नाही आणि आनंद घेत नाही. मला सांगायला आनंद वाटतो की वसंत व्याख्यानमालेचं जे काही स्थळ आपल्या पूर्वजांनी निवडलं त्यांची दूरदृष्टी किती होती त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं. अतिशय प्रसन्न वातावरण, दिवसभर मे महिन्याच्या उकाड्याने सगळेजण आपल्या घरी किंवा कार्यालयामध्ये हैराण झालेले असतात आणि संध्याकाळी ते जेव्हा काठावर येतात तेव्हा गोदावरी नदी आपल्याला मराठवाड्यामध्ये पिण्याचं पाणी त्या काळात देणं गरजेचं असतं. त्यामुळे गंगापूर धरणातून पाणी सोडलेलं असतं. त्यामुळे आपली गोदावरी अतिशय दुथडी भरून वाहत असते. देवमामलेदारांचं उत्तुंग असं मंदिर, देवमामलेदार यशवंतराव महाराज हा भारतातला असा पहिला संधी अधिकारी की त्याने मामलेदार असताना जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा सरकारी गोदामातलं सगळं धान्य वाटून टाकलं. तेही कमी पडलं म्हणून त्या माणसाने हिंमत करून ट्रेझरीमध्ये जे काही पैसे होते तेही गोरगरिबांना वाटून टाकले. आणि हे जेव्हा ब्रिटिश सरकारच्या लक्षात आलं तेव्हा त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याचं फरमान निघालं. त्यावेळेस लोकांनी आवाज उठवला आणि ब्रिटिश सरकारला त्यांनी जे काही काम केलेलं आहे त्याचा मागचा उद्देश काय हे समजून घेण्याची विनंती केली आणि तेव्हापासून यशवंतरावांना देवमामलेदार ही पदवी लोकांनी दिलेली. आता आपण वर्तमानपत्रात वेगवेगळ्या बातम्या वाचतो आणि आजचे जेव्हा काही चुकीचं वागणारे अधिकारी बघतो त्यावेळेला त्यांना सांगावंसं वाटतं की तुम्ही गोदाकाठावर या. देवमामलेदारांचं ते भव्य मंदिर आहे तिथे माथा टेकवा. निश्चितपणे तुमच्या मनातले चुकीचे विचार निघून जातील. तेव्हा अशा पवित्र वातावरणामध्ये मोकळ्या पटांगणात वसंत व्याख्यानमालेचा हा उपक्रम बरोबर 1 मे रोजी संध्याकाळी 7:15 वाजता सुरू होत असतो आणि 31 मे रोजी या उपक्रमाची सांगता होत असते. हा उपक्रम असा गेल्या 101 वर्षांपासून सुरू आहे आणि हा उपक्रम सुरू राहिला याचं कारण आपल्या नाशिककरांची जी काही
दर्दी आमचे श्रोते आहेत, चांगल्या विचारांवर प्रेम करणारे आमचे सर्व नाशिककर आहेत, साहित्यावर प्रेम करणारे, विज्ञानावर प्रेम करणारे, वेगवेगळ्या विषयांवर प्रेम करणारे, ते सर्व श्रोते नियमितपणे दररोज हजारोच्या संख्येने या व्याख्यानमालेमध्ये उपस्थिती लावतात आणि त्यामुळे आपले विचार मांडण्यासाठी देशभरातनं आणि विदेशातनं वक्ते येत असतात. वक्ता आणि श्रोता याचा संगम नियमितपणे होऊ शकतो. त्याचं कारण नियमितपणे या व्याख्यानमालेच्या पाठीशी उभे राहणारे दानशूर व्यक्ती आणि संस्था. या व्याख्यानमालेला नगरपालिका काळापासून अनुदान दिलं जातं. त्याचबरोबर जी काही रक्कम कमी पडते तर पूर्वीच्या काळी अगदी एक रुपया देखील गोळा करून काटकसरीने अतिशय ही व्याख्यानमाला वेळोवेळी जे कार्यकर्ते या व्याख्यानमालेला उपलब्ध झाले त्यांच्या मार्फत दिले गेले आणि काटकसरीतून या संस्थेचं कामकाज चालवलं गेलं. अतिशय चोख हिशोब वेळोवेळच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी ठेवला आणि त्यामुळे जनसामान्यांच्या विश्वासाला ही संस्था विश्वासाला ती उतरली लोकांच्या आणि त्यामुळे 101 वर्ष या संस्थेची वाटचाल सुरू आहे. पूर्वीचा काळ वेगळा होता. पोस्ट कार्डावर वक्त्याला निमंत्रण दिलं जायचं. वक्ता एसटी बसने यायचा, कार्यकर्त्याच्या घरीच राहायचा आणि कार्यकर्ता देखील अतिशय उत्साहाने ते संपूर्ण कुटुंब कार्यकर्त्याचं त्या वक्त्याची सर्वराई करायचं आणि संध्याकाळी व्याख्यान आटोपून मानधनाची कोणती अपेक्षा न ठेवता आपल्याला जनसामान्यांपर्यंत आपले चांगले विचार मांडता आले याचं समाधान घेऊन हा श्रोता, हा वक्ता आपल्या गावी परत जाईल. काळानुरूप बदल होत गेले आणि त्यामुळे आता आपल्या ज्या काही कौटुंबिक परिस्थिती देखील बदललेली आहे. त्यामुळे आता वक्ता जेव्हा येतो तर त्याला अतिशय उत्तम व्यवस्था आपल्याला हॉटेलमध्ये करावी लागते. चांगलं जाण्या येण्याचं आपल्याला व्यवस्था करावी लागते. मग ते ट्रेन असेल तर एसीची व्यवस्था एसीचं तिकीट त्याला द्यावं लागतं. गाडी येणार असेल तर एसी गाडी द्यावी लागते. परदेशातनं येणार असेल तर त्याला किमान इकॉनॉमी क्लासचं आपल्याला विमानाचं भाडं द्यावं लागतं आणि काळानुरूप त्यामुळे खर्च देखील वाढत गेलेला आहे. 99 वर्षांपर्यंत साधारण या व्याख्यानमालेचा जो सगळा आर्थिक कारभार असायचा हा 6-6.5 लाखाच्या घरात आटोपायचा. परंतु आपण 100व्या वर्षाच्या निमित्ताने त्याला एक नवीन अत्याधुनिक स्वरूप दिल्यामुळे आता त्याचं बजेट वर्षाचं किमान 25 ते 30 लाख रुपये झालेलं आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की काही शेकडो रुपयांच्या अर्थसंकल्पावर सुरू झालेली व्याख्यानमाला आज 25 लाख रुपयांचं बजेटपर्यंत पोहोचलेले आहे. ही केवळ लोकांच्या विश्वासामुळे. मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की 100व्या वर्षाच्या निमित्ताने आम्ही जेव्हा काही नावं काढली आणि काही लोकांकडे गेलो
तेव्हा रस्त्यात कुणी भेटलं, का रे कुठे निघाला? आमच्या माणसाकडे निघालो. का बरं, काय काम? तिने असं व्याख्यानमालेला देणगी घ्यायची. अरे बाबा, तो कोणाला 1000 रुपये देत नाही, तुम्हाला काय देणार? पण अशा माणसाने आम्हाला 1-1 लाख रुपयांच्या देणग्या सगळं हाताने दिल्या आणि त्यामुळे व्याख्यानमालेला आज हे भव्य स्वरूप प्राप्त झालेलं आहे. याचा अर्थ एक कार्यकर्ता म्हणून मी असा काढतो की लोकांना काय हवं आहे, समाजाच्या काय गरजा आहे हे काळानुरूप विचार करून वेळोवेळी व्याख्यानमालेने आवश्यक ते बदल केले. पूर्वी केवळ आध्यात्मिक आणि साहित्य एवढ्या विषयांमध्ये बंदिस्त असलेल्या या व्याख्यानमालेमध्ये आपण स्पर्धा परीक्षा आणली, विज्ञान आणलं, नवीन जे काही संशोधन काळानुरूप होत आहेत, अगदी आर्टिफिशियल इंटेलिजन्सपर्यंत ते सगळे विषय आपण या ठिकाणी आणले. पर्यटन आणलं, ब्युटी पार्लर आणलं. कोणताही विषय वर्ज्य असा समजला नाही आणि हे विषय निवडताना आम्ही जनसामान्यांना या विषय निवडीमध्ये सहभागी करून घेतलं. व्याख्यानमाला गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी 1 फेब्रुवारी रोजी स्थानिक वर्तमानपत्रामध्ये बातमी प्रसिद्ध करते आणि आवाहन करते की 10 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला कोणते विचार ऐकायला आवडणार आहे त्याबद्दल आपल्या सूचना आपल्याकडे पाठवा. आपण कुठे व्याख्यानं ऐकले असतील, चांगलं पुस्तक वाचलं असेल, उत्तम लेख वाचला असेल तर त्याचा संदर्भ द्या आणि त्या कोणत्या विषयावर व्याख्यानं ठेवली पाहिजे, कोणाची व्याख्यानं ठेवली पाहिजे या सूचना आम्ही लोकांकडनं मागवल्या आणि त्या सूचनांमध्ये विविधता आली आणि त्यामुळे व्याख्यानमालेमध्ये काळानुरूप विषयांमध्ये विविधता आली, वक्त्यांमध्ये विविधता आली. मला सांगायला आनंद वाटतो की यंदा देखील आम्ही परंपरेप्रमाणे आवाहन केलं आणि आम्हाला जवळजवळ 550 वेगवेगळ्या वक्त्यांच्या नावांच्या सूचना आल्या. आम्हाला गरज आहे 30 वक्त्यांची. मग व्याख्यानमालेमध्ये वक्त्या निवडीची प्रक्रिया काय आहे? आमच्या नवलनाथ तांबे साहेबांच्या ओळखीचं कुणी आहे म्हणून आम्ही निवड केली, किंवा संगीता बापणांच्या कोणी ओळखीचं आहे म्हणून निवड केली, किंवा आमच्या सानप साहेबांनी याची शिफारस केली, मनीष सानपांनी म्हणून निवड केली, किंवा अनिल नाहरांनी सांगितलं नाही हा जरा माझा नातेवाईक विचार करा. अशी प्रक्रिया होत नाही. आम्ही आलेले जे काही वक्त्यांच्या सूचना असतात त्या विषयानुरूप वेगवेगळ्या करतो. मग आध्यात्मिक विषय समजा असेल त्याच्यात 15 नावं आली, वैज्ञानिक विषय असेल त्याच्यातनं 10 नावं आली. मग या सगळ्या आलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नावामध्ये सगळ्यात उत्कृष्ट नाव कोणतं आहे त्याच्याशी आम्ही पहिले संपर्क करतो आणि त्यांनी जर नकार दिला तर त्याच्यापेक्षा 2 क्रमांकाचं नाव कोणतं आहे त्याचा विचार करतो आणि अशा पद्धतीने व्याख्यानमालेच्या वक्त्यांची निवड ही केली जाते. त्यामध्ये आमच्या कोणत्याही कार्यकर्त्यांचा वैयक्तिक हस्तक्षेप त्यामध्ये नसतो आणि व्याख्यानमालेच्या कार्यकर्त्यांचा उद्देश हा विषयानुरूप उत्तमातला उत्तम वक्ता किंवा विचारवंत आणण्याचा आहे अशी खात्री नाशिककरांना पटलेली असल्यामुळे ज्याला संधी मिळाली तो तर आनंदित असतो, परंतु ज्याला संधी मिळाली नाही तो देखील आमच्यावर नाराज होत नाही आणि व्याख्यानमालेमध्ये सहभागी होतो आणि तो इच्छुक असतो वक्ता म्हणून बोलण्याला, तो दुसऱ्याचे विचार देखील अतिशय आनंदाने ऐकतो असा आमचा अनुभव आहे. गेल्या 2 वर्षांपासून आपण स्थानिक
कलावंतांना देखील संधी मिळाली पाहिजे या दृष्टीने देखील काही नवीन उपक्रम सुरू केले. 100व्या वर्षाच्या निमित्ताने आपण दररोज वेगवेगळ्या शाळांच्या विद्यार्थ्यांना आमंत्रित केलं आणि त्यांना वेगवेगळ्या प्रार्थना गीतांवर, देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर करण्याची संधी दिली. त्यामागे आमचा उद्देश असा होता की विद्यार्थी वयातच या मुलांना व्याख्यानमालेची गोडी लागली पाहिजे, व्याख्यानमाला काय आहे हे समजलं पाहिजे आणि आमचे भावी श्रोते तयार झाले पाहिजे. त्या उपक्रमाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आणि मोठ्या संख्येने वेगवेगळ्या शाळांचे विद्यार्थी दररोज या ठिकाणी सहभागी झाले. विद्यार्थ्यांबरोबर त्यांचे आई बाबा, आजी आजोबा देखील आले आणि ज्येष्ठापासून विद्यार्थ्यांपर्यंत अशी साखळी व्याख्यानमालेला जोडली गेली. गेल्या वर्षी आम्ही व्याख्यान संपल्यानंतर दररोज वेगवेगळ्या समूहांना वेगवेगळी चित्रपटातली गाणी सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि 30 समूह या उपक्रमामध्ये सहभागी झाले आणि 150च्या वर गायक या व्याख्यानमालेमध्ये गायले. अनेक वादक सहभागी झाले. या गायकांवर प्रेम करणारे अनेक नवीन श्रोते देखील व्याख्यानमालेशी जोडले गेले. व्याख्यानमालेच्या या 102व्या वर्षाच्या उपक्रमात देखील ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते राज कपूर यांची जन्मशताब्दी नुकतीच साजरी झाली. त्यानिमित्ताने या मे महिन्यात देखील 30 वेगवेगळे समूह वेगवेगळी गाणी, भावगीतं, चित्रपट गीतं, कविता, गझल असे सादर करणार आहे. आणि या निमित्ताने आमच्या लक्षात आलं की आता आम्हाला 3 प्रकारचे श्रोते लाभलेले आहेत. एक प्रकार आहे फक्त व्याख्यान ऐकण्यासाठी येणारे, दुसरा प्रकार आहे फक्त गाणी ऐकण्यासाठी येणारे आणि तिसरा प्रकार आहे व्याख्यान आणि गाणी म्हणजे संध्याकाळी 7 वाजता सुरू होणारा उपक्रम रात्री 11 वाजेपर्यंत त्या उपक्रमात सहभागी होणारे असे श्रोते, असे 3 प्रकारचे श्रोते लाभले. मला सांगण्याला आनंद वाटतो की व्याख्यान आणि गाणी असं ऐकण्यासाठी जे श्रोते येतात त्यापैकी अनेक जण घरून डबे घेऊन येतात आणि गोदाकाठी घरचा डबा खात या कार्यक्रमांचा आनंद घेत असतात. त्यामुळे एक वेगळं कौटुंबिक नातं, एक वेगळी संस्कृती, एक वेगळी परंपरा या व्याख्यानमालेच्या माध्यमातून जोपासली जाते आहे. मला या वर्षीचा एक नवीन अनुभव जरूर या ठिकाणी सांगावासा वाटतो की आता आम्ही 102व्या वर्षाच्या निमित्ताने निधी संकलनासाठी जेव्हा बाहेर पडलो आणि काही मंडळींकडे गेलो तेव्हा काही मंडळींनी आग्रह असा धरला की मुख्य प्रायोजक फक्त आम्हीच असलं पाहिजे, त्यासाठी काय तुम्हाला अर्थसहाय्य पाहिजे सांगा, आम्ही तुम्हाला अर्थसहाय्य करायला तयार आहोत. आणि मुख्य प्रायोजकासाठी या शहरातले किमान 5 जण तयार झालेत आणि फक्त मुख्य प्रायोजकच पद आम्हाला पाहिजे यासाठी आमच्या कार्यकर्त्यांकडे आग्रह धरून आहे. मला वाटतं व्याख्यानमालेची जी काही गुणवत्तापूर्ण वाटचाल सुरू आहे त्याची ही पावती आहे असं मला वाटतं. बाहेर आजकाल 1000 रुपये देणगी मिळवणं देखील सोपं राहिलेलं नाही.
परंतु आज या उपक्रमासाठी स्वतःहून पुढे येऊन लाखो रुपये देण्यासाठी जेव्हा लोक तयार होतात, याचा अर्थ व्याख्यानमालेचं काम जे काय आहे ते योग्य रीतीने सुरू आहे असं व्याख्यानमालेचा अध्यक्ष म्हणून मला जाणवतं, वाटतं. आणि त्यामुळे मी व्याख्यानमालेच्या आजवरच्या कामगिरीबद्दल आपल्यासमोर अतिशय समाधान व्यक्त करतो. आणि आमचे कार्यकर्ते जे काही तन मन आणि धन अर्पण करू अगदी पहिल्या वर्षीच्या उपक्रमापासून आजच्या उपक्रमापर्यंत जे कार्यकर्त्यांची साखळी आमची राबली, वेळोवेळी मान्यवर अध्यक्ष या व्याख्यानमालेला लाभले आणि त्यामुळे ही अभिमानास्पद वाटचाल ही व्याख्यानमालेची सुरू राहिलेली आहे. त्याचबरोबर मी अनेक या ठिकाणी आणखी एक गोष्ट आपल्याशी सांगू इच्छितो की 2014 साली व्याख्यानमालेचं स्वतःचं सभागृह हे लोकशाहीर गेजाभाऊ बेली मार्ग, समतानगर, मुंबई आग्रा रोड या ठिकाणी सुरू झाला आहे. द्वारका परिसरातल्या या सभागृहाचा वापर आपले वेगवेगळे जे नाट्यकर्मी आहेत ते आपली नाटकांची तालीम करण्यासाठी दिवसभर या सभागृहाचा वापर होत असतो. छोटे मोठे कार्यक्रम देखील होत असतात आणि व्याख्यानमालेचा पदाधिकारी म्हणून सांगताना मला समाधान देखील वाटतं की या सगळ्या रंगकर्मींकडनं किंवा या सभागृहात कार्यक्रम करणाऱ्या व्यक्तींकडनं, संस्थांकडनं व्याख्यानमालेने आजवर 1 रुपया देखील घेतलेला नाही. त्यांच्या कलागुणांना, त्यांच्या कामाला पाठबळ देण्याचं काम व्याख्यानमालेने केलं आणि ते जे काही काम करताय त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व्याख्यानमाला विनामूल्य हे सभागृह आजवर उपलब्ध करून देत आलेले आहे. त्याचबरोबर या सभागृहाचा वापर परिसरातले लोक सकाळी योगा करण्यासाठी करत असतात. त्यामुळे एक सकारात्मक वापर या सभागृहाचा होतो आहे. यूट्यूबच्या चॅनलच्या निमित्ताने आमच्या लक्षात एक बाब आली की व्याख्यानमालेचं जेव्हा महिनाभर उपक्रम सुरू असतात आणि त्याची व्याख्यानं जेव्हा यूट्यूबवर टाकली जातात तेव्हा ते चॅनल मोठ्या प्रमाणावर एक सुरुवातीचे 2-3 महिने मोठ्या प्रमाणावर बघितलं जातं. नंतर मग हळूहळू त्याचा बघण्याचं जे काही आहे प्रमाण ते कमी होत असतं. त्यामुळे यूट्यूबचं चॅनलचा वापर वर्षभर कसा होईल या दृष्टीने आमच्या कार्यकर्त्यांचं विचारमंथन सुरू होतं आणि त्यामुळे आम्ही येत्या दिवाळीपर्यंत आमच्या सभागृहाचं नूतनीकरण करत आहोत आणि या सभागृहामध्ये अगदी 50 लोकांच्या उपस्थितीत एखादा नाटकाचा प्रयोग देखील करता येईल अशा पद्धतीचं सभागृह आम्ही निर्माण करत आहोत. त्याचबरोबर नाशिकमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने अतिशय दिग्गज व्यक्ती येत असतात. अगदी उदाहरण सांगायचं झालं तर आत्ताच नुकतीच स्त्रीरोग तज्ज्ञांची डॉक्टरांची परिषद संपन्न झाली. त्यामध्ये मार्गदर्शक म्हणून अतिशय जागतिक स्तरावरचे डॉक्टर आलेले होते. परंतु झालं काय, आले ते आपल्या डॉक्टर बंधू भगिनींच्या समोर बोलले, नंतर हॉटेलवर आले, आराम केला आणि आपल्या गावी परत गेले. आम्ही ठरवलं की असे वेगवेगळे कार्यक्रमाच्या निमित्ताने जे काही महनीय व्यक्ती नाशिकमध्ये येत असतात त्यांना आपण आपल्या सभागृहामध्ये आमंत्रित करायचं. त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी एक 25-50 जिज्ञासू श्रोते देखील त्या क्षेत्रातले बोलवायचे आणि त्यांचा संवाद हा कॅमेऱ्यामध्ये चित्रित करून
तो आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकायचा, म्हणजे नाशिकमध्ये येणारा वक्ता त्याचे विचार व्याख्यानमालेच्या माध्यमातून जगभर पोहोचवण्याचं काम आपण हे सभागृहाचं नूतनीकरणाचं काम पूर्ण झाल्यानंतर साधारण दिवाळीपासून करणार आहोत. म्हणजे हा व्याख्यानमालेचा उपक्रम जो आता फक्त मे महिन्यापुरता मर्यादित आहे, तो संपूर्ण वर्षभर कार्यरत होईल या दृष्टीने व्याख्यानमालेच्या कार्यकारी मंडळाचं नियोजन सुरू आहे. मला सांगायला आनंद वाटतो की या उपक्रमासाठी आम्हाला MSL ड्राईव्ह लाईन ही महिंद्राची कंपनी आहे, त्यांनी गेल्या वर्षी 10,70,000 रुपये देणगी दिली आणि या देणगीतून आम्ही 3 कॅमेरे देखील मार्च अखेर खरेदी केलेले आहेत. इतर जे काही आमचं व्याख्यानमालेचं सभागृहाचं नूतनीकरण करायचं आहे त्या दृष्टीने एका देणगीदाराने आम्हाला हात मदतीसाठी पुढे केलेला आहे. त्यामुळे हे काम देखील आता लवकरच प्रत्यक्ष सुरू होणार आहे. किंवा ही सगळी वाटचाल जी होऊ शकलेली आहे ती आमचे कार्यकर्ते तन मन धन अर्पण करून अतिशय निर्लसपणे सेवाभावीपणे काम करतात. त्याचबरोबर आमच्या कार्यकर्त्यांचं जे काही काम आहे त्याच्यावर विश्वास ठेवून सढळ हाताने मदत करणारे आमचे देणगीदार पुढे येतात. मला सांगायला आनंद वाटतो की गेल्या वर्षी आपण उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने डॉक्टर DY पाटील विद्यापीठ पिंपरी याचे कुलगुरू डॉक्टर PD पाटील यांना बोलवलं होतं. ते 2 दिवस नाशिकमध्ये मुक्कामी होते. त्यांनी नाशिकमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांकडून व्याख्यानमालेची माहिती जाणून घेतली. 3ऱ्या दिवशी ते घरी परत गेले आणि 4थ्या दिवशी त्यांनी आपल्या सिक्युरिटी गार्डच्या माध्यमातून माझ्या घरी एक चेक आणून दिला. चेक बघितला मी, गडबडीमध्ये बरेच शून्य त्यावर होते, त्यामुळे माझा समज होता की 2.5 लाख रुपये देणगी साहेबांनी पाठवले. पण जेव्हा बारकाईने वाचलं तेव्हा लक्षात आलं की 25 लाख रुपये कोणतीही अपेक्षा न ठेवता किंवा कोणतीही कल्पना न देता त्यांनी व्याख्यानमालेचा कामाची पावती म्हणून पाठवून दिली. आणि ही 25 लाख रुपये देण्याच्या बदल्यात आम्हाला काही हवं आहे असा एक शब्दही आजपर्यंत त्यांनी माझ्याशी चर्चा करून सांगितला नाही. तेव्हा असं निर्लसपणे प्रेम करणारे आम्हाला अगदी 1 रुपयांपासून आज 25 लाखांपर्यंत देणगी देणारे जे काही देणगीदार आहे त्यांच्या भक्कम पाठबळामुळे व्याख्यानमालेची ही वाटचाल हे दिवसेंदिवस चंद्रकोर जशी वाढत जाते, छोट्या आकारापासून पौर्णिमेपर्यंत, तर हा पौर्णिमेचा सुखद प्रकाशामध्ये आपण सर्वजण वर्षानुवर्ष न्हावून निघणार आहोत आणि ही व्याख्यानमालेची परंपरा अखंडपणे सुरू राहणार आहे असाच विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद असे व्याख्यानमालेच्या पाठीशी भविष्यात आपण ठेवावे आणि व्याख्यानमालेच्या सर्व कार्यक्रमांचा आपल्याला जसा जमेल तसा, म्हणजे कसा तर जेव्हा वेळ मिळेल, शक्य असेल तेव्हा प्रत्यक्ष गोदाकाठावर या. गोदाकाठावर येणं शक्य नसेल, आपल्या घरी केबल TV वर आनंद घ्या. तेव्हा तेही शक्य नसेल तर आपल्याकडे मोबाईल नावाचं छोटं यंत्र आलेलं आहे, त्याच्यावर YouTube फेसबुकच्या माध्यमातून आनंद घ्या. आणि त्याही वेळेला शक्य झालं नाही तर वेबसाईटवर आपलं व्याख्यान उपलब्ध आहे. जेव्हा केव्हा आपल्याला इच्छा होईल त्यावेळेला त्याचा आनंद घ्या. आपण आनंद घेतल्यानंतर आपल्या शेजाऱ्यांना देखील सांगा आणि हा ज्ञानाचा महाकुंभ दिवसेंदिवस कसा वाढत जाईल या दृष्टीने आपलं योगदान द्या अशीच विनंती करून थांबतो.
मी गिरणा गौरव प्रतिष्ठानचे सुरेश पवार आणि त्यांचे सर्व सहकारी यांना मला या ठिकाणी आपले विचार मांडण्याची संधी दिली याबद्दल त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि हा पुस्तकावर बोलू काही हा उपक्रम देखील असाच अखंडपणे सुरू राहावा आणि तो देखील बहरत जावा यासाठी वसंत व्याख्यानमालेच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बेने साहेब. नव्हत्या तेव्हा समया मिळमिळती वाद होती आणि धनिकांच्या घरी समय आमचे दुःख गात होती. अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये की बेने साहेबांनी सांगितलं की सतरंजीच्या ठिकाणी खुर्च्या आल्या आणि खुर्च्या पुन्हा पदमाई घेऊन गेली आणि पुन्हा की आम्ही सतरंजीवर आलो. अशा अनेक प्रकारच्या वाटा चळवत त्यांनी 100 वर्षाची वसंत व्याख्यानमाला आज 102 वर्षापर्यंत आणली. मला सांगायला खरं तर अभिमान वाटतो की या ठिकाणी एखादं काम उभं करण्यासाठी किंवा त्या कामासाठी स्वतःला झुकून देणारी नाशिकमध्ये अनेक प्रकारची माणसं आहेत. त्यामध्ये आपल्यामध्ये उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आणि की आत्ताच परवा शनिवारी त्यांना उत्तर महाराष्ट्राचा मानाचा गिरणा गौरव पुरस्कार मिळाला असे लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमाचे प्रेरणेते माननीय वसंत नाना खैरनार त्यांनीही गेली 25-24 वर्षापासून हा संकल्प या ठिकाणी केला आहे की पूर्वी आपण शाळेत जात होतो आणि आपल्याला खुर्ची उभे करायचे. अरे मला विचारलं जायचं की माणसाच्या गरजा किती, तर तो म्हणायचा 3. कोणकोणत्या? अन्न, वस्त्र आणि निवारा. या 3 गोष्टी तेव्हा महत्त्वाच्या होत्या. परंतु आजच्या पिढीला खऱ्या अर्थाने आचार, विचार आणि संस्कार या 3 गोष्टींची नितांत गरज आहे. आणि ज्या माणसाकडे आचार, विचार आणि संस्कार नसतील त्या माणसाला जगण्याचा अधिकार नाही असं मी म्हणतो. आणि वसंत व्याख्यानमालेतून एक विचार दिला, एक प्रेरणा दिली आणि म्हणून ती 102 वर्षाची झाली. ही वसंत व्याख्यानमाला अशीच बहरत राहावी यासाठी मी गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने आपले सर्व पदाधिकारी, सर्व संचालक मंडळ आणि वसंत व्याख्यानमालेच्या पाठीशी उभे असलेल्या सर्व हितचिंतकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. येत्या आणि माननीय बेने साहेबांना विनंती करतो की त्यांनी ही 2 ग्रंथभेट त्यांना आपण द्यायची आहे. मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी मी आमंत्रित करतो माननीय मधुकर गिरी सर यांना. आणि यानंतर आपण पुस्तकं माणसाला सुसंस्कृत बनवतात आणि तीच सुजाण माणसं काही त्यातली पुस्तकं लिहितात आणि पुस्तकामुळे माणसाला जगण्याच्या प्रेरणा मिळतात. अनेक गोष्टी मिळू शकतात, विज्ञान मिळतं. आता AI टूल्स निघाले, आता ते काय करतं पाहू आपण पुढे. याशिवाय सुसंस्कृत माणसाला आपण बहुश्रुत म्हणतो आणि ते बहुश्रुत करायचं काम वसंत व्याख्यानमालेने केले. त्या संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत बेनी सर यांनी वेळात वेळ काढून आमच्यासाठी आजच्या व्याख्यानाला जी वेळ दिली त्यासाठी आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नानासाहेब गोरस्ते हे आमचे तर आधारस्तंभच आहेत, त्यांचेसुद्धा मी आभार मानतो. आणि फोटो सेशन झाल्यानंतरच कार्यक्रम संपेल अशी मी सर्वांना विनंती करतो.